शिवसेना प्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे विभाग आयोजित आदर्श नारी शक्ती पुरस्कार सोहळा 1946 या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शिवप्रताप दिनानिमित्त तसेच शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे वर्धापन दिनानिमित्त तिथी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी 1946 दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी हॉटेल आबासाहेब शेल पिंपळगाव या ठिकाणी करण्यात आले होते। कार्यक्रमानिमित्त समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वसुधाताई नाईक, कल्याणीताई रणसिंग, संजनाताई मगर, सुजाताताई सातव, मुद्राताई शिंदे, शिवसावलीताई, सारिकाताई इंगळे, नम्रताताई मोटे, निकिताताई बहिरट, अवंतिकाताई बहिरट इत्यादी महिलांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या निमित्ताने रावसाहेब दादा दौंडकर, सयाजीराव मोहिते, श्रद्धाताई सांडभोर, क्रांतीताई सोमवंशी, ज्योतिताई आरगडे, राजश्रीताई गुळणकर, आरतीताई पवार, राजश्रीताई बांदर, श्रीनाथ दादा लांडे, हनुमंत शेठ दौंडकर, केशव शेठ आरगडे, अमोल शेठ इंगळे, बजरंग शेठ मोहिते, गणेश आप्पा दौंडकर, संतोष शेठ इंगळे, प्रजिताताई बुरुड, सुवर्णाताई थिगळे, वर्षाताई बोरकर, संदीप शेठ इंगळे, निवेदक गजानन दादा उफाडे, प्रांजलताई मोरे तसेच गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान पुणेचे पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन सागरप्पा दौंडकर, सुचेताताई भिसे, साक्षीताई कुदनानी, मयुरीताई जयप्पा तसेच शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे विभाग संस्थेच्या वतीने करण्यात आले। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत मुख्य संपादक संतोष लांडे। लॉकडाऊनच्या काळामध्ये वॉचमन आणि तसेच काम करण्यासाठी येणाऱ्या बाकीच्या भावशी यांना भावनिक तसेच आर्थिक मदत करणं, पोलीस मित्र म्हणून सेवा देणं, गोशाळेत सेवा करणं, वृक्षारोपण करणं, वृद्धांना त्यांच्या कला जोपासण्यासाठी प्रोत्साहन देणं, शालेय मुलामुलींना शैक्षणिक तसेच आवश्यकतेनुसार मदत करणं ही त्यांनी केलेली कामं अगदीच आदर्श घेण्यासारखे आहेत। याचबरोबर त्यांना काव्य लेखनामध्ये विशेष रस आहे। त्या उत्तम कवयित्री आणि लेखिका सुद्धा आहेत। शिवशक्ती प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्या या वर्षीचा आदर्श नारी शक्ती पुरस्कार प्रदान करताना मला अतिशय आनंद होत आहे। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांना पुरस्कार बहाल करायचा आहे। सर्वांनी उभा राहून त्यांना हा पुरस्कार त्यांच्या सन्मानार्थ द्यायचा आहे। जोरदार टाळ्या वाजवून टाळ्या होऊन जातात सुचनाताईंसाठी। खूप छान मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं। आपल्या कार्यक्रमाला राष्ट्रीय काँग्रेस खेड तालुक्याच्या महिला अध्यक्ष श्रद्धाताई सांडभोर यांची उपस्थिती लाभली। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दिल्लीसाठी। त्याचप्रमाणे माजी उपसरपंच शेल पिंपळगाव माननीय गणेश आप्पा दौंडकर यांचं या ठिकाणी स्वागत करतो। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। त्याचप्रमाणे नुकताच लेट पण खेळ ज्यांचा सजला गोंधळाचा आणि तुळजा भवानीचा आणि कापला 32 रातांचा मोगळ प्रतापगडच्या तुळजा भवानीचा। ही तुळजा भवानी म्हणजे